एअर इंडियाच्या अहमदाबाद लंडन AI-171 विमानाचा झालेला अपघात हा पक्षी धडकल्याचा प्रकार वाटत नाहीये। वैमानिकांना विमान ज्या पद्धतीने खाली आणलं ते पाहता विमान अखेरपर्यंत सुरक्षित ठिकाणी नेण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतोय। हा प्रयत्न अनुभवी वैमानिकच करू शकतो असं मत या क्षेत्रातील तज्ञांनी व्यक्त केलंय। मात्र ब्लॅक बॉक्स मधून मिळणाऱ्या रेकॉर्डिंगच्या आधारे संपूर्ण सत्य समोर येणार आहे। मात्र एअर इंडियाचं विमान 171 पुढे जाऊ शकलं असतं तर ते साबरमती नदीमध्ये उतरवण्याचा प्रयत्न करता आला असता आणि प्रवाशांचे जीव वाचवण्याची शक्यता वाढली असती। आपत्कालीन परिस्थितीमध्ये जर विमान योग्यरित्या उतरलं तर ते काही काळ पाण्यामध्ये तरंगू शकतं असं मत तज्ञांनी व्यक्त केलेलं आहे। तर या दुर्घटनेचा एक व्हिडिओ देखील व्हायरल झालेला होता। त्या दुर्घटनेमध्ये हे विमान कशा प्रकारे काही सेकंदांमध्ये कोसळलेलं आहे समोर आलेलं होतं आणि याच संदर्भात काही तज्ञांनी आपली मतं व्यक्त केलेली आहेत। हा अपघात जो आहे तो या विमानाला पक्षी धडकल्यामुळे झालेला आहे असं काही वाटत नाहीये। या वैमानिकानं हे विमान सुरक्षित स्थळी उतरवण्याचा अतोनात प्रयत्न केलेला होता, मात्र ते अशक्य झालं आणि या वैमानिकांना हे विमान या ठिकाणी उतरवलं, ते लँड झालं, क्रॅश लँडिंग या ठिकाणी झालं आणि यामध्ये या 265 प्रवाशांचा मृत्यू झालेला आहे। जर हे विमान पुढे जाऊन काही अंतरावर कोसळलं असतं तर ते साबरमती नदीमध्ये कोसळलेलं असतं आणि जर ते नदीमध्ये कोसळलं असतं तर नक्कीच प्रवाशांचा जीव वाचवण्यामध्ये काहीसं यश आलं असतं।